तर नमस्कार मित्रांनो, जे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो की टोमॅटोची शेती म्हणजे एकदम जुगार आहे. तर ती कशामुळे मी म्हणत असतो जुगार आहे, तर ही शेतकऱ्यांनी एकदम म्हणजे सुरुवातीला नवीनच पहिल्यांदाच टोमॅटोचा प्लॉट लावलेला आहे. तर कशामुळे मी म्हणत असतो जुगार आहे, कारण की टोमॅटोची शेती म्हणजे एकदम दिलं तर एकदम भरघोस उत्पन्न देते आणि नाही दिलं म्हणजे एकदम खड्ड्यात आपल्याला टोमॅटोच्या मालकाला टाकत असते, म्हणजे एकदम झिरो बजेट देऊन जात असते. त्याचबरोबर ह्या शेतकऱ्यांनी कशा प्रकारे टोमॅटो लागवड करायची होती, त्याच्या अगोदर कशा प्रकारे त्यांनी एका हप्त्यामध्ये कळक आणलं, एका हप्त्यामध्ये तार आणली, एका हप्त्यामध्ये खुट्या आणल्या आणि हे रोपं किती म्हणजे रोपं ह्याच्यात लागवड किती प्रमाणात रोपाची किती किती रोपांची लागवड केलेली, त्याचबरोबर बेडमध्ये कुठलं कुठलं मटेरियल टाकलेलं आहे ते आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहे. तर यायगावचे सलमान शेख हे आपल्या बरोबर शेतकरी आहेत. नमस्कार. ज्यावेळेस आपण हे टोमॅटोची म्हणजे शेती करायची होती तिकडे तोंड करा. ज्यावेळेस आपण म्हणजे टोमॅटोला तुम्ही सुरुवात करणार होता, तुमच्या डोक्यामध्ये विचार आला की टोमॅटोची आपल्याला शेती करायची. त्यावेळेस तुम्ही कशा प्रकारे म्हणजे किती दिवसापासून सुरुवात केली कळक आणायला, मेक आणायला, म्हणजे कुठली किती किती दिवस सुरुवात केली पहिल्यांदा. आधी कळक आणले, नंतर मेका आणल्या, नंतर हळूहळू जसं येईल तसं तार आणले. बजेटच्या हिशोबाने तयारी केली. मग नंतर मग केली लागवड चालू. किती किती रुपये ती टोमॅटो रोप आहेत 1450 म्हणजे 1500 आहेत म्हणाले. किती रुपये ती 1500 1,500 पण नाही नाही व्हरायटी कुठली व्हरायटी आणतो नाही. म्हणजे उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये चालणार आहे. हा हा म्हणजे एक दोघाला विचारून मी असं चौकशी करून घेतली. ज्यावेळेस आपण बेड मध्ये म्हणजे तयार केलं त्यावेळेस कच्चा बेड सुरुवातीला केला असेल. त्या कच्चा बेड मध्ये काय काय मटेरियल टाकलं किंवा थोडं शेणखत टाकले, परत असं रासायनिक खत टाकले, तर 10-20 म्हणा, आपलं एमओपी, मॅग्नेशियम असं टाकले. परत मग पक्का बेड तयार केलं. पक्का बेड तयार करून रोप मल्चिंग काढून रोपं लावली. रोप लावल्यानंतर काय रोप गेलेलं तुम्हाला दिसून येते? मला तर काय आल्यावर रोप कुठे एवढे गेलेलं नाहीत, होते. पण एक कुठंतरी आहेत थोडं कवचित एखाद दुसरं. मित्रांनो, ह्या शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे शेती केलेली. त्याचबरोबर बघू शकता आपण जे आपण टोमॅटोची एका साईडने लागवड केलेली आणि दुसऱ्या साईडने कलिंगडाची लागवड केलेली आहे. तर म्हणजे कुठल्या जातीचं कलिंगड आहे? कलिंगड विराट. म्हणजे काय अडचण काय येते का? जर टोमॅटो जर परतनं बांधायला आलं तर त्यावेळेस ही वेल टोमॅटोची ह्याला ती 2 पिळं महिन्यात घालण्याची काय निघून जाते ना. कुठलं टोमॅटो कलिंगड हां. म्हणजे काय अडचण होत नाही. नाही होत काय. कुठल्या म्हणली कुठली व्हरायटी विराट. किती दिवसात निघते ती? 2 महिन्यात निघते, 60 दिवसात. म्हणजे त्या ह्याचा आणि ह्याला बेसळ डोस एक असल्यामुळे एकच काय एकच. सगळं मटेरियल बिटेरियल वाटतं सोडलं सगळं एकच आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आंतरपीक घेऊन या शेतकऱ्यांनी टोमॅटोची शेती एकदम चांगल्या प्रकारे केली. म्हणजे चांगल्या प्रकारे केली म्हणण्याऐवजी एकदम डोकेलेटून केली, कारण की सुरुवातीला जर आपल्याला उतरायचं म्हणलं टोमॅटोच्या शेतीमध्ये तर भरपूर प्रमाणात खर्च लागत असतो. त्याच्यामुळं यांनी अगोदर सगळं हळूहळू हळूहळू आणलं. तर पुढल्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळेस यांची कलिंगड मोठं होईल 2 महिन्यांनी ती म्हणतात, पण आपण एका महिन्याने आपण ह्याच्यामध्ये आणखी एक चक्कर मारू. तर कशा प्रकारे कलिंगडाची म्हणजे कलिंगड टोमॅटोला काय अडचण करते का ते प्रत्यक्षात दावतो तुम्हाला मित्रांनो. नंतर जर अडचण काही नाही आली किंवा चांगल्या प्रकारे दोन्ही उत्पन्न जर चांगल्या प्रकारे निघलं तर अशा प्रकारे तुम्ही पण शेती करू शकता. परंतु अगोदर आपण पाहू मित्रांनो आणि मग तुम्ही अशा प्रकारे शेती करा. तर पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद.